नमस्कार मित्रांनो, शुभविवाह या मालिकेच्या 26 सप्टेंबरच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. रागिनी, पौर्णिमा, मानसी आणि भूमी या चौघी उभारलेल्या असतात. त्यावेळी भूमी म्हणते, आपल्या चौघींपैकी जी जास्त वेळ जळता कापूर आपल्या हातावर ठेवेल मान तिचा. तर रागिनी म्हणते, मी तयार आहे या परीक्षेकरिता. त्यानंतर त्या चौघीही आपल्या स्वतःच्या हातावर तो जळता कापूर धरून उभ्या असतात. तर मानसी आणि पौर्णिमा यांना त्रास होत असतो, त्यामुळे त्या दोघी जळता कापूर हातातून खाली ठेवतात. रागिनीला सुद्धा त्रास होत असतो, तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलेलं असतं, परंतु भूमीने धरल्यामुळे ती सुद्धा धरून उभी राहते, कारण तिला देवीची आरती करण्याचा मान हा भूमीला द्यायचा नसतो. परंतु भूमी मात्र एकदम शांत तिच्या हातामध्ये तो जळता कापूर धरून उभी असते. यावरून हे लक्षात तर येतं की भूमी तरी तो कापूर खाली ठेवणार नाही. आणि आता तुम्हाला काय वाटतं, मग रागिनीच आता खाली ठेवेल का आणि भूमीलाच देवीची आरती करण्याचा मान भेटेल का? कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.